चला तर रील पण शूट करून झाली आणि ट्रेन पण आलेली आहे. तर आता तुम्हाला मलेशियामधली ट्रेन दाखवतो. खुलजा सिम सिम. बघा सर्व आपल्या अंग्रेजी मंडळीसोबत ट्रॅव्हल करूया आता आपण. आणि या कम्फर्टेबल. हां फक्त 4 स्टेशन दूर आहे आपला बाटू केव्स. हां दुबईची मेट्रो भारी होती ना. हां ही इकडची लोकल ट्रेन आहे. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. चला तर 10-12 मिनटाचा प्रवास होता पण एकदम मस्त प्रवास आणि चांगली चांगली माणसं पण भेटली आपल्याला ना, ज्यांना आपण भरपूर काही माहिती विचारली. हां तर आलोय आता आपण बाटू केव्स. आता तुम्हाला दर्शन घडवतो मुरुगन देवाचे. पीछे पीछे मुत्तचन पीछे थोड़ा पीछे जाओ पीछे. हाँ सर्वजण आलो आम्ही आणि मुत्तशन अडकलेत आमचे. स्कॅनच होत नाही. चला कसा बसा सुटकारा करून सासऱ्यांचा आलोय आपण बाटू केव्सला. बापरे काय दगड आहे, काय डोंगर आहे, भारी एकदम. आणि हनुमंतांची मूर्ती पण दिसते इकडे ना. नाही आणि वानर सेना पण भरपूर आहे इकडे. आणि तर चष्मा घेऊन जाणार आहे वानर सेना. सुरुवातीलाच गार गार पाणी मिळते तुम्हाला 1.5 रिंगेटला. हे बघा इकडे सर्व आपली इंडियावालीच लोक आहेत ना. हां तमिळवरनं जास्त आहेत बघा. हो पाणीपुरी खायला सांगतात बघा. थँक्यू. हां बापरे. आणि आलोय मंदिराजवळ. हा बघा कसला मंदिर आहे. काय आहे हे, कसलं पक्षी आहे. कबूतर. इकडचा कबूतर आहे तो. दाखवतोय स्टार्ट फ्रॉम हिअर. हां हे बघा हनुमंतांची मूर्ती बघा. वा अरे बापरे. मंकी फोन नको घेऊ हा माझा. तो बघ डायरेक्ट हातात ना. जय श्री राम जय श्री हनुमान. राम सीता. तर हा लोकेशन वरती आमुमाची स्पीड डबल झालेली आहे. हां कैसा लगा. अच्छा लगा ना. हां सासरे तर एकदम फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत आपले. ते पूर्ण वानर सेना आहे. आणि आणखी एक बहुतेक हनुमंतांचंच मंदिर असेल हा ना. श्री रामायण केव्स. गरुड पण आहे इकडे. रामायणच चालू झालं असं वाटतं ना. चला तर दर्शन घ्या मलेशियामधून हनुमंतांचे. बोला जय श्रीराम जय श्री हनुमान. जर तुम्ही प्लॅन करताय असा फॅमिलीसोबत तर म्हणजे 2-3 दिवसामध्ये तुमचा कोलालंपूर फिरून होऊन जातं ना. हां जर तुम्ही मलेशिया ट्रिप प्लॅन करताय फक्त कोलालंपूर फिरायची तर या जागा बेस्ट आहेत तुम्हाला फिरायला. काय नाही अमुमा मुत्तशन खुश झाले ना. ये जगह बढ़िया है ना आप लोग के हिसाब से. मस्त 275 शिड्या चढायच्या आहेत अजून. कोणचा फ्रूट आहे. व्हॉट फ्रूट. रंबुटा. हे बघा रंबुता काहीतरी फ्रूट. रंबुता लिची. अँड दिस फ्रूट मँगो स्टिक. हे फणस आहे उमा. दुरियन. काटेवाला फणस सारखाच आहे दुरियन. भरपूर सारे मंदिर आहेत इकडे फिरण्यासारखे. हां जिथे तुम्हाला एंट्री फी पण लागेल पण जिथे मेन बाटू केव्ज आहे जिथे मुरुगन देवाची मूर्ती आहे तो एंट्री फ्री आहे. आता तिकडेच घेऊन जातो तुम्हाला. बघा हा पण नजारा बघा. खूप सुंदर बनवलं आहे या लोकांनी. डोंगरच पहाडच एकदम भारी आहे बघा. हां केव आहे ती केव. आणि कबूतर बघा किती आहेत ना. या कबूतर वर झाडावर बसलेत आणि मासे बघा. कटला तिलापिया. ट्राय करून खाऊ शकते आपण. तिलापिया कबूतर बघा. बापरे. हो आणि मंत्री पण खायला मंकी येते. जा धावत जा.
सर्व जे काय उमाने शिकवलंय मराठीमध्ये तिला आ ई ऊ सर्व करत आली बघा. आणि आलोय आता आपण बाटू केव्स, मुरुगन कार्तिकी देवांजवळ. आणि स्टॅच्यू बघा, वर्ल्ड लॉंगेस्ट स्टॅच्यू मुरुगन देवाचा, वर्ल्ड टॉलेस्ट ना, वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू. बापरे, हा हा, एक नंबर. आणि सीड्या बघा आपल्याला ज्या चढायच्या आहेत. आमच्या अनायाच्या आमुमा मुत्तशनला सीड्या बघूनच चक्कर नाही येईल तर बरी आहे. हां, कशा आहेत ना, स्टीप आहेत एकदम. एक चॅलेंज आहे हा एक प्रकारचा. हे बघा कशा चढून जायच्यात सीड्या. हां, मस्त एकदम. पण नजारा, पण ज्या वाईब्स एकदम सुंदर. हां, सर्वजण एक कबुतराला दाना देतात आणि भरपूर जण मुरुगन देवाचे आशीर्वाद घेतात. मंदिर फुल डिवोशनल वाईब आहे इकडे. मस्त, भारी भारी. चला अनया, जायचं ना वर. हां अमुमा, आर यू रेडी? चढणार ना वर? हां चला. मुत्तशन रेडी ना? चला, गणपती बाप्पांचं नाव घेऊन आता सुरू करूया आपण वर चढायला. चला, तर आमुमा मुत्तशनला आपण पुढं पाठवलं आहे. 272 स्टेप्स आहेत ज्या चढण्यासाठी. आणि आता आपण पण सुरुवात करणार आहोत. अनाया, चल अनाया. अनाया काहीतरी विचारते तिच्या फ्रेंडला. काय विचारत होती अनाया? किती स्टेप्स आहे? किती सांगितल्या? 272. बापरे, हा एक प्रकारचा चॅलेंजच आहे. कारण सरळ एकदम चढून जायचं आहे. हां मंडळी, आता मी काउंट करून जातो. हो. आणि जर तुम्ही मोठे आहेत तर इथे रेस्ट्रिक्शन्स आहेत ना. हे बघा, अशी मुंड घालून तुम्हाला जावं लागेल. तर प्रॉपर कपडे घालून या जर येत आहे तर, नाहीतर इथे खर्च होऊ शकतो तुमचा. अनायाच्या एजचे असेल तर ठीक आहे. मुलांसाठी काय नाही, मुलींसाठी आहे. तर आपण एकविरा आईला, वैष्णोदेवीला भरपूर गेलेलो आहे. तर आपल्या एक्सपिरियन्सच्या नुसार जर तुम्ही येत आहे तर असं क्रॉस स्टेप चढा. हे बघा, असे क्रॉस करून या. जर सरळ चढत गेले ना तुम्ही अनाया, तर तुम्हाला खूप दम लागेल. असं क्रॉस चला. हे बघा, ही टेक्निक वापरू शकता तुम्ही. यापर्यंत 34 क्रॉस चढो, क्रॉस. चला मंडळी, हळूहळू चाला, मुकाने गजानन बोला, कार्तिके देव बोला. चला, आमच्या मुत्तशनला कंपनी पण भेटली बघा. आरामात या दोघं जण चालत. ती गेली तुमची कंपनी. चला उमा, किती स्टेप झाल्या? 100. अनाया काउंट करत चालले. मुत्तशन निघाले तर अमुमाच बाकी आहे. अमुमा मागे मंकी आहे. हां, आणि वरून नजारा बघा, किती टुरिस्ट आलेत बघा. हे बघा, छोट्या मुलाला पण घेऊन चालले. चला, तर फक्त 10-15 मिनटामध्ये अमुमा आणि मुत्तशन सोबत चढत आलोय आपण आता एकदम समोरच्या गेटला. बघा, पूर्ण स्टीप आहे आणि ऊन आहे. ऊन असल्यामुळे थोडा जास्त त्रास होतो ना. पण वर आल्यावरती तुम्हाला केव्हची सावळी मिळते आणि मग तुम्ही फटाफट येऊन जाता. बघा, आता आलोय. आता आतमध्ये कसं आहे केव्स ते बघूया. तुम्ही अजून येतच नाही होते. मी 15 मिनिट झालं इकडे उभी आहे. मग तूच काय केलं 15 मिनिट येऊन? हे बघा, इकडे श्री अदुब्बन टेम्पल. हे बघा, श्री इदुब्बन देव आहे. आणि इकडे कार्तिकेय आणि केव्स बघा, गुफा बघा. बापरे, वरती दाखव. हां, भारी आहे ना. आणि केव्सच्या आतमध्ये तुम्ही येत आहे तर नजारा बघा काय बघायला मिळतोय तुम्हाला ते. अरे बापरे, हां, सुंदर आहे, सुंदर. हे ग्रिल कशाला लावलं आहे? सेफ्टी रिझननी ग्रिल लावलेत, नाहीतर अजून भारी नजारा बघायला मिळेल. खाली जाऊया. तर
तर एकदम सुंदर गुफा आहे. 2 मिनटं तुम्ही असे बघतच राहणार पूर्ण नजारा गुफेचा. खूप भारी बनवलेला आहे आणि खूप चांगला मेंटेन केलेला आहे बघा. आणि इकडे श्री वेल्लयतूर टेम्पल, मुरुगन देवांचं टेम्पल आहे ना, वेल्लयुथार टेम्पल. तर तिकडेच जाऊया आपण दर्शनाला. मेन टेम्पल आहे ना गुफेमध्ये. शूज काढून इथेच आपण दर्शन घेऊ शकता. अनाया आवडलं ना? खूप सुंदर. आणि अनायाचे वयाचे तर फटाफट चढतात. मामुत्तशनला थोडा काय नाही एवढा त्रास झाला, पण स्टेप असल्यामुळे थोडा टाईम गेला आमचा. मम्मा तू लगेच चढलीस ना फटाफट? हां क्रॉस चढल्या तर आरामात. आणि आता नजारा बघा. मी तर शूजचा लेस बांधायला थांबली होती, नाहीतर मी नाही थांबली. बोला कार्तिकेय देव की जय, मुरुगन देव की जय. आणि प्रवेशद्वार, गुफेचाच व्ह्यू सॉलिड येतो ना एकदम. हे बघा. आणि मोर त्यांचा वाहक आहे ना, वाहन नाही वाहक. हे बघा. आपण कुठे गेलेलो? पळणी ना. पळणीला पण गेलेलो असंच वर पायऱ्या चढत चढत आणि दर्शन घेतलं होतं मुरुगन देवाचं. आजही घेतोय बघा. गणपती बाप्पा, श्री विनायगार. आणि इथे बघा मुरुगन देव, श्री वेल्लयुथार. बोला कार्तिकेय देव की जय. तर घरी बसल्या बसल्या तुम्हाला मलेशियामधला केव, मुरुगन देवाचे दर्शन होत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा. आजकाल लाईक करायला तुम्ही खूप लाजताय, तर लाजू नका, बिंदास करा. तुम्ही जेव्हा लाईक कराल तेव्हाच आपला चॅनल पुढे जाऊ शकतो, रेकमेंड होऊ शकतो. तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. हे बघा, हे मुरुगन देव आहेत काय? हां हे बघा. हां हे मुरुगन देव आहेत, बरोबर आहे ना. हां बोला मुरुगन देव की जय. हां ते श्री येलू अवतार होते ना, वेल्लयुथार. हां चला केव वगैरे फिरून आलो, मस्त दर्शन घेऊन आलो. आवडला ना? फुल मंदिराचा नजारा कसा होता? मस्त. आणि तुला कसं वाटलं? खूप छान. आणि त्याच्याच परिसरामध्ये, मंदिराच्या परिसरामध्येच एक आमूद हा रेस्टॉरंट आहे. तिकडेच अनलिमिटेड राईस मिळतो ना, अनलिमिटेड जेवण मिळतं आहे तुम्हाला, खानावळ टाईप आहे. हां आणि भरपूर दिवस झाले व्हेजिटेरियन आणि साऊथ इंडियन डिश शोधत आहेत. कसं वाटलं? आमू मात्र बोलते काय बोलू नको, मला जेवू दे आधी. आणि हे बघा इथे रायता पण आहे, सांबार पण आहे आणि रस्सम पण आहे आणि सोबत भात, पापड आणि भरपूर सारं जेवण. फक्त 12 रिंगेटमध्ये ना. 12 रिंगेटमध्ये अनलिमिटेड जेवण. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही कंजूसी केली. अनायाला आणि ओमाला एकत्र मागवलं आहे बघा. हां अनायाचा मम्माचा डाएट आहे ना म्हणून. तर या सर्वांनी जेवायला. हां दे टाकून दे. तर आता ओमा आली, मला सांबार टाकून देते बघा. काय आहे हे? तमिळ लोकांचं आहे. तमिळ लोकांचा सांबार आहे बघा. हे अमुमाचा सांबार आहे. हां तर या सर्वांनी जेवायला टेस्टी जेवणासोबत. आज रात्री आपण मलाई फूड पण ट्राय करू काहीतरी. तू खाणार? आपण सांबार खाऊया.